नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जिओग्राफी रिव्हिजनचा सेकंड पार्ट बघतोय. यामध्ये सुद्धा आपण भारताचा प्राकृतिक भूगोल हा चॅप्टर अभ्यासणार आहोत. फर्स्ट लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर तेही बघून घ्या. त्यामध्ये आपण भारताचा जो उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश आहे त्याचा आपण तिथे अभ्यास केला होता. हे जे रिव्हिजन लेक्चर्स आहेत ते आपण एका क्विजच्या फॉर्ममध्ये बघतोय. त्याच्यामुळे प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर बघण्याच्या आधी तुम्ही स्वतः ते पॉज करून तुमचा आन्सर कमेंट करा, जेणेकरून ह्याच्यामध्ये तुमची एक टेस्ट सुद्धा होईल की तुम्हाला ह्याच्यातले किती क्वेश्चन्सचे आन्सर जमतात. ठीक आहे. या लेक्चरची ऑडिओ फाईल आणि PDF हे दोन्हीही विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळेल. तसंच लेक्चर सुरू करण्याआधी एक अपडेट द्यायची की विजन स्टडीचं ॲप हे सध्या प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ते मोफत डाउनलोड करू शकता. तिथे भरपूर अभ्यासाचं साहित्य अवेलेबल आहे. तसंच माफक दरात काही कोर्सेससुद्धा आहेत, जसं की QA रिव्हिजन कोर्स. हा तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईन एक्झामच्या प्रॅक्टिससाठी खूप उपयोगी ठरेल. तर आता आपण आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न बघू. योग्य जोडी ओळखा असा हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेत. डंकन पास सामुद्रधुनी, सामुद्रधुनीला काही जण चॅनल असं पण म्हणतात, म्हणजे इंग्लिशचं नाव आहे हे. डंकन पास सामुद्रधुनी हे दक्षिण आणि छोट्या अंदमानच्या मध्ये आहे. दुसरा ऑप्शन आहे 10 डिग्री सामुद्रधुनी अंदमान निकोबार. तिसरा ऑप्शन आहे 8 डिग्री सामुद्रधुनी लक्षद्वीप आणि मिनिकॉय. फोर्थ आहे 9 डिग्री सामुद्रधुनी मिनिकॉय आणि मालदीव. तर इथे या क्वेश्चनचा आन्सर आहे 1 आणि 2 हेच या दोन जोड्या योग्य आहेत. 3 आणि 4 ह्या चुकीच्या आहेत, कारण 8 डिग्री सामुद्रधुनी हे मिनिकॉय आणि मालदीव यांच्यामध्ये आहे आणि लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांच्यामध्ये 9 डिग्री सामुद्रधुनी आहे. ठीक आहे. म्हणजे इथे 3rd आणि 4th हे दोन ऑप्शन इंटरचेंज केलेले आहेत आणि जर हे इंटरचेंज करून दिले असती तर हे 4ही म्हणजे वरील सर्व योग्य असले असते. पण सध्या इथे फक्त फर्स्ट आणि सेकंड ऑप्शनच बरोबर आहेत. ठीक आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन. आता इथे बेटांचा कन्सर्न आलाच तर आपण अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांबद्दल सगळी माहिती करून घेऊ. सुरुवात करूया आपण या डायग्रामपासून, ज्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह दाखवलाय. तर अंदमान बेटांचे 2 भाग आहेत हे आपल्याला माहिती आहे. एक आहे मोठं अंदमान आणि दुसरा आहे लहान अंदमान. हे जे वरचं आहे ते आहे मोठं अंदमान आणि हा जो भाग दाखवलाय तो आहे लहान अंदमानचा. परत हे जे मोठं अंदमान आहे याचे काही 3 भाग पडतात, जे की अरुंद खाड्यांमुळे झालेत. म्हणजे खूप छोटा छोटा गॅप आहे या तिन्ही भागांमध्ये. सगळ्यात वरचा भाग आहे उत्तर अंदमानचा, त्याच्या खाली आहे मध्य अंदमानचा आणि त्याच्या खाली आहे दक्षिण अंदमान. तर असं या अरुंद खाड्यांमुळं या मोठ्या अंदमानचं परत विभाजन झालेलं आहे. ॲक्च्युली अंदमान बेटं ही एक बेटांची साखळीच आहे, जी की उत्तरेपासून दक्षिणेकडे पसरलेली आपल्याला इथे दिसते. आणि ही जी सगळी बेटं आहेत तर ही जलमग्न पर्वत शृंखलेची शिखरं आहेत. म्हणजे आहेत तर हे पर्वत शृंखलाच, पण त्यांचा बराचसा म्हणजे जवळपास सगळाच भाग हा समुद्राच्या आतमध्ये गेलेला आहे. फक्त त्याची शिखरे ही आपल्याला वर दिसत आहेत, ज्याला सध्या आपण बेटं असं म्हणतोय. ठीक आहे. आणि प्रत्येक बेटाच्या मध्यभागी उंच प्रदेश आहे आणि त्याच्या बाजूला सपाट प्रदेश आहे, ज्याला सगळ्या बाजूंनी उतार आहे आणि शेवटी हा उतार किनारपट्टीमध्ये विलीन झालेला आहे. मध्य अंदमानच्या पूर्वेला असणारे जे बॅरन बेट आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा हे नाव. बॅरन बेट हे कुठं आहे? मध्य अंदमानच्या पूर्वेला. लक्षात का ठेवायचं आहे? कारण हा भारतातला एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. ठीक आहे. तर अंदमान समूहाबद्दल एवढी माहिती आपण बघितली. त्याच्या खाली तुम्हाला दिसत असेल निकोबार समूह, पण या दोघांच्या मध्ये आहे 10 डिग्री चॅनल म्हणजेच 10 डिग्री सामुद्रधुनी, जे की आत्ताच आपण प्रश्नामध्ये बघितलं. तर निकोबार समूह हे इथे आपल्याला दिसते की वरती आहे अंदमान आणि खाली आहे दक्षिणेला आहे निकोबार. या दोघांच्या मध्ये आहे 10 अक्षांश खाडी. याच्यामध्ये जवळपास 22 बेट आहेत. ठीक आहे. यामध्ये सुद्धा सगळ्यात वरती बघा, निकोबारमध्ये सगळ्यात वरती आहे कार निकोबार. त्याच्या खाली सगळ्यात खाली आहे ग्रेट निकोबार. ठीक आहे. आणि म्हणजे ग्रेट निकोबारवरती एक पॉईंट आहे इंदिरा पॉईंट, जे की आपल्या भारताचं सर्वात दक्षिणेचं टोक आहे. ओके. ओव्हरऑल भारताचं हे सगळ्यात दक्षिणेचं टोक आहे इंदिरा पॉईंट, जे कुठं आहे? ग्रेट निकोबार या बेटावरती. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण लक्षद्वीपची सुद्धा माहिती करून घेऊ. पण त्याआधी इथे एक पॉईंट महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अंदमान निकोबार आपण नेहमी एकच नाव घेतो, पण हे 2 वेगवेगळे बेट आहेत हे आत्ता आपण बघितलं. पण
एवढाच फरक नाही ह्या दोघांमध्ये, तर यांच्यामध्ये प्राकृतिक रचना सुद्धा ह्या दोन्ही बेटांची वेगवेगळी आहे. म्हणजे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने सुद्धा अंदमान आणि निकोबार हे दोन्हीही बेट वेगळे आहेत. ठीक आहे. आणि अंदमान समूहामध्ये प्रवाळांची बेटं आढळत नाहीत. हा पॉईंट इथे नोट डाऊन करा. आता आपण थोडी लक्षद्वीप समूहाबद्दलची माहिती करून घेऊ. तर लक्षद्वीप समूह हे आपल्या भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेला आहेत, म्हणजेच ते अरबी समुद्रामध्ये आहेत. आणि इथे काही म्हणजे लक्षद्वीप बेट हा एक समूह आहे. कशांचा? तर बेटांचा, उपखाड्यांचा आणि शैलभित्तीचा हा जो एक समूह आहे, या सगळ्याला मिळून आपण लक्षद्वीप समूह असं म्हणतो. आणि ही सुद्धा एक जलमग्न पर्वतरांगच आहे. या पर्वतरांगेचं जे एकदम उत्तरेकडचा जो भाग आहे त्यालाच आपण लक्षद्वीप बेट म्हणतो. त्याच्या खाली मालदीव आहे आणि छागोस हे काही द्वीपसमूह आहेत. म्हणजे हे सगळेच जलमग्न पर्वतरांगेचे भाग आहेत. ठीक आहे. उत्तर दक्षिण पसरलेल्या समुद्रांतर्गत डोंगर रांगांचा हा एक वरचा भाग आहे. मी आत्ता जसं सांगितलं की वरती लक्षद्वीप आहे, त्याच्या खाली मालदीव आहे आणि छागोस हे काही द्वीपसमूह सुद्धा तिथेच आहेत. आणि हे लक्षद्वीप बेट हे प्रवाळांपासून बनलेले आहेत, हे इथे लक्षात ठेवा. हे जे प्रवाळ आहे हे खरं तर ज्वालामुखीच्या शिखरांभोवती तयार झालेले असावेत असा एक अंदाज आहे. ह्याच्या पश्चिमेला मोठे खाजन आहेत. ह्याच्या भोवती सुद्धा शैलभित्ती तयार झालेल्या आहेत. इथे लक्षद्वीपवरती डोंगर किंवा नदी प्रवाह आढळत नाहीत, कारण ह्याची मॅक्सिमम हाईट जी आहे, म्हणजे ॲव्हरेज हाईट जर बघितली या बेटांची तर ही 5 मीटर एवढीच आहे. आता 5 मीटरच्या हाईटवर डोंगर किंवा नद्या कशा तयार होतील हे आपण गेस करू शकतो. जर हाईट जास्त नसेल तर नद्यासुद्धा तिथून वाहणं शक्य नसतं. आणि जास्त मोठे नाही आहेत हे सगळे जे बेटा आहेत लक्षद्वीप, तर हे सगळे छोटी छोटी बेटा आहेत. म्हणून इथे कुठलाही असा खास काही डोंगर किंवा नदी प्रवाह इथे आढळत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीपची माहिती घेतली. आता आपण पुढचा प्रश्न बघू. दख्खनच्या पठाराविषयी योग्य विधान ओळखा. अ विधान आहे दख्खन पठाराची सरासरी उंची 610 मीटर आहे, हे बरोबर आहे. दुसरं विधान ब आहे दख्खन पठाराच्या उत्तर पायाशी पश्चिमेकडून पूर्वेकडे अनुक्रमे सातपुडा, महादेव आणि मैकल पर्वतरांगा आहेत. आता हे पण विधान बरोबर आहे, कारण दख्खन पठारच कुठून सुरू होतं तर नर्मदा नदीच्या दक्षिणेपासून सुरू होतं. आणि खरं तर दख्खनचं पठार म्हणजे एक उलटा त्रिकोण आहे, ज्याचा पाया हा 3 पर्वतांनी किंवा 3 डोंगर रांगांनी मिळून बनलेला आहे. त्या म्हणजे एक तर आहे सातपुडा, दुसरं म्हणजे आहे महादेव डोंगर रांगा आणि तिसरं आहे मैकल रांगा. म्हणजे इथे दिलेलं ब विधान हे बरोबर आहे. ओके. त्यानंतर क विधान आहे प्रादेशिक स्थानानुसार दख्खन पठाराचे महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार आणि तेलंगणा पठार व पूर्वेचे पठार असे भाग पडतात. तर हे सुद्धा विधान इथं बरोबर आहे. म्हणजेच वरील सर्व विधाने ही योग्य आहेत. ऑप्शन 4 हे याचं आन्सर असेल. आता हे बघितलं आपण क विधानानुसार की या दख्खन पठाराचे 4 भाग पडतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि पूर्वेचे पठार हे त्याचे भाग आहेत. पण यावरती काही प्रमुख डोंगर रांगा सुद्धा आहेत. त्या म्हणजे सातपुडा पर्वत किंवा महादेव मैकल रांग, तसंच पूर्व घाट, पश्चिम घाट आणि निलगिरी पर्वत ह्या काही इथल्या महत्त्वाच्या पर्वतरांगा आहेत या दख्खनच्या पठारावरच्या. आता याच विधानामधील जे पूर्वेचं पठार ह्यांनी जे सांगितले क विधानामध्ये, पूर्वेचं पठार म्हणजे काय तर खरं तर हे 3 उपपठारांनी बनलेला भाग आहे. ते उपपठार कोणते तर छत्तीसगडचं मैदान किंवा महानदीचं खोरं ह्याला असंही म्हणतात. तसेच बस्तरचं पठार किंवा दंडकारण्य पठार. आता बस्तरचं पठार का म्हणतात कारण बस्तर हे एक जिल्हा आहे छत्तीसगडमधला, तर या जिल्ह्याच्या नावावरून याला बस्तर पठार म्हणतात. खरं तर हे छत्तीसगडच्या दक्षिण भागात येतं. ठीक आहे. तर हा दुसरा उपपठार झाला दंडकारण्य पठार किंवा बस्तर पठार आणि तिसरा झाला गरहजात डोंगर रांग. ठीक आहे. तर हे 3 उपपठारांनी पूर्वेचा पठार बनलेला आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचा आन्सर तुम्हाला समजलं असेल, ते आहे वरील सर्व विधानही योग्य आहेत. आता आपण पुढचा प्रश्न बघू. खालील विधानांचा विचार करा. अ विधान आहे निलगिरीत दोडा बेटाच्या पायथ्याशी उटी हे थंड हवेचं ठिकाण आहे. तर हे विधान बरोबर आहे. उटीलाच उदगमंडलम असंही म्हणतात. ब आहे अण्णामलाई पर्वतरांगात अण्णाईमुडी
हे दक्षिण भारतातील दक्षिण सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे. वरीलपैकी आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचंय. मी आता सांगितलं अ तर बरोबर आहे आणि ब विधान सुद्धा बरोबर आहे. याबद्दलची माहिती थोडी आपण या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितली होती, पण इथे आपल्याला अयोग्य विचारले, त्यामुळे दोन्ही नाही हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे. तर निलगिरीबद्दल थोडी माहिती आपण आधी बघितली होती. अजून डिटेलमध्ये माहिती आता आपण बघणार आहोत. तर याबद्दल सांगायचं झालं तर पूर्व आणि पश्चिम घाट हे या निलगिरी पर्वतातच एकत्र येतात आणि तामिळनाडूच्या पश्चिमेला पसरलेली ही एक रांग आहे, जी की ईशान्य नैऋत्य या दिशेमध्ये पसरलेली आहे. ही जरी तामिळनाडूच्या पश्चिमेला असली तरी हिचा विस्तार केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सुद्धा झालेला आहे. याच्यामधलं सर्वोच्च शिखर हे दोडाबेट्टा आहे, जे की तामिळनाडू या राज्यामध्ये येतं. याच्या नैऋत्येला एक खूप महत्त्वाची खिंड आहे, तिचं नाव लक्षात ठेवा, ती आहे पालघाट खिंड. तसं तर साऊथमध्ये जास्त महत्त्वाच्या खिंडी नाही आहेत, जसं की हिमालयातल्या खिंडी महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे साऊथमध्ये खूप कमी खिंडी आहेत, त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेतच. तर पालघाट खिंड ही चेन्नई आणि कोची या दोघांना जोडते. निलगिरीतून चालणारी एक ट्रेन आहे, ती आहे निलगिरी माउंटेन ट्रेन. आता मी या ट्रेनचं नाव इथे लेक्चरमध्ये का घेते, कारण युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये या ट्रेनचा समावेश केलेला आहे 2001 मध्ये, म्हणून हे नाव सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या, निलगिरी माउंटेन ट्रेन. ठीक आहे. दक्षिणेकडचे जे काही महत्त्वाची शिखरं आहेत त्यांचाही इथे अभ्यास करूया. महत्त्वाची शिखरं आणि ते कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहेत हे आपण इथे बघू. अस्तंभा आणि धूपगड हे दोन्ही शिखरं सातपुडा या पर्वतरांगेत येतात. कळसुबाई हे आपल्याला माहिती आहे सह्याद्रीमध्ये येतं. कुद्रेमुख आणि पुष्पगिरी ही दोन्ही शिखरं ही सुद्धा सह्याद्रीतच येतात. तसेच अन्नैमुडी जे की तामिळनाडूमध्ये आहे, तर हे अन्नामलाई या पर्वतरांगेमध्ये येतं. तसेच आर्माकोंडा, महेंद्रगिरी आणि सिंकरामगुट्टा हे जे तिन्ही शिखरं आहेत हे पूर्व घाटात आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कधी कधी मॅच द पेअर्समध्ये तुम्हाला यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कुद्रेमुख किंवा पुष्पगिरी हे कुठल्या रांगेत आहेत, तर हे तुम्हाला एका साईडला शिखरं देतील, दुसऱ्या साईडला रांगा देतील आणि मॅच द पेअर्समध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर याचा आन्सर तुम्हाला समजलं असेल, ते आहे दोन्ही नाही, म्हणजेच इथली दोन्ही विधानं ही योग्य आहेत. आता आपण पुढचा प्रश्न बघू. उत्तरेकडून दक्षिणेकडे पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांचा योग्य क्रम लावा. तर आता आपण फर्स्ट ऑप्शन बघू, कोची, कांडला, मुंबई आणि मुरगाव. आता बाकीच्या तिन्ही ऑप्शनमध्ये हे फक्त 4च नावं इंटरचेंज करून दिलेत, कारण आपल्याला इथे सिक्वेन्स विचारलेला आहे. आपल्याला भारताचा मॅप माहिती आहे, आता इथे हे माहिती असणं आवश्यक आहे की कुठले बंदर कुठल्या राज्यामध्ये आहेत. ठीक आहे. कोची हे केरळमध्ये आहे. त्यानंतर फर्स्ट ऑप्शनमध्ये दुसरं आहे कांडला, जे की गुजरातमध्ये आहे. तिसरं आहे मुंबई, हे तर महाराष्ट्रात आहे, आपल्याला माहिती आहेच. मुरगाव म्हणजेच मार्मागोवा हे गोवा या राज्यात आहे. आता हे मी नावं सांगितली आहेत बंदरांची, कुठल्या राज्यात आहे हे सांगितले, यावरून तुम्ही याचा आन्सर काढू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय आपल्याला माहिती, सगळ्यात वरती काय आहे, नॉर्थला आहे गुजरात, त्याखाली आहे महाराष्ट्र, त्याखाली आहे गोवा आणि सगळ्यात खाली आहे केरळ. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे सेकंड ऑप्शन, कांडला, नंतर मुंबई, नंतर मुरगाव आणि कोची. ठीक आहे. तर इथे हे पॉईंट नोट डाऊन करा की भारतामध्ये एकूण 13 इंटरनॅशनल पोर्ट्स म्हणजे आंतरराष्ट्रीय बंदर आहेत. ती कोणती आहेत, कोणत्या राज्यात आहेत, त्यांची नावं काय आहेत, तर हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण हे वन बाय वन बघूया. आपला जो भारतीय द्वीपकल्प आहे त्याच्या आपण सुरुवात करूया गुजरातपासून आणि एंड करूया कोलकातापर्यंत, म्हणजे तुम्हाला ह्याचा सिक्वेन्स सुद्धा लक्षात राहील. असं जर आपण सिक्वेन्शियली गेलो तर पहिल्यांदा येईल कांडला, जे की गुजरातमध्ये आहे. त्यानंतर येईल मुंबई आणि त्याच्यानंतर आहे न्हावाशेवा. मुंबई चं जे पोर्ट आहे आणि न्हावाशेवा हे दोन्ही सुद्धा महाराष्ट्रामध्येच आहेत. न्हावाशेवा जो पोर्ट आहे त्याचं नाव आहे JNPT. आता ह्याचा फुल फॉर्म तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे. हा आजचा तुमच्यासाठी फर्स्ट होमवर्कचा क्वेश्चन असेल. ठीक आहे. ह्याचं वैशिष्ट्य आहे एक न्हावाशेवा म्हणजेच JNPTच्या पोर्टचं, ते म्हणजे हे भारतातलं सगळ्यात मोठं कंटेनर पोर्ट आहे. ठीक आहे. सगळ्यात मोठं कंटेनर बंदर आहे JNPTचं. त्याच्या खाली आहे मार्मागोवा, जे की गोवा राज्यात येतं, मी आत्ताच सांगितलं होतं. त्याखाली आहे न्यू मंगळुरूचं, जे की कर्नाटकात आहे. त्याखाली आहे कोची, जे की केरळामध्ये येतं, हेही आत्ता आपण बघितलंय. त्यानंतर आहे तुतीकोरीन, चेन्नई आणि एन्नोर.
तर ही तिन्ही बंदरं तामिळनाडू या राज्यामध्ये येतात. ठीक आहे. तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त पोर्ट आहेत, इंटरनॅशनल पोर्ट, ते आहेत तुतीकोरीन, चेन्नई आणि एन्नोर. ठीक आहे. आता लगेच तुमच्यासाठी अजून एक होमवर्कचा क्वेश्चन आहे, ते म्हणजे एन्नोरच्या पोर्टचं नाव काय आहे. ठीक आहे. तुम्हाला आताच्या आता मी 2 होमवर्कचे क्वेश्चन्स दिलेत. तर सेकंड क्वेश्चन आहे की एन्नोरचं जे पोर्ट आहे, तर सुरुवातीला ह्याचं नाव वेगळं होतं, नंतर बदलण्यात आलेलं आहे. तर आत्ताचं ह्या एन्नोरच्या पोर्टचं नाव काय आहे ते तुम्ही, जरी तुम्हाला माहीत नसेल तर सर्च करून कमेंट करून मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 10वं बंदर आहे विशाखापट्टणम, जे की आंध्र प्रदेशमध्ये येतं. त्यानंतर आहे पॅराद्वीप, जे की ओडिशा या राज्यामध्ये आहे. नंतर आहे कोलकाता पोर्ट, जे की हल्दिया इथं आहे कोलकात्यामध्ये, आणि हे हुगळी या नदीच्या किनारी आहे. ठीक आहे. आणि ह्यालाच पूर्व भारताचं प्रवेशद्वार या कोलकाता बंदरला असंही म्हणतात. हे इंग्रजांनी बनवलेलं आहे. ठीक आहे. आणि जे 13वं इंटरनॅशनल पोर्ट आहे ते आहे पोर्ट ब्लेअरचं. हे 2010 पासून हे इंटरनॅशनल पोर्ट बनलेलं आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला ही भरपूर महत्त्वाची माहिती मिळाली असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. यामध्ये सुद्धा जोड्या लावाचा प्रश्न आहे. एका साईडला राज्य, दुसऱ्या साईडला त्या राज्याच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी दिलेली आहे. आता इथे बघा, जरी क्वेश्चन वाचायच्या आधी जर तुम्ही फक्त ऑब्झर्व केलं समुद्रकिनाऱ्याच्या लांबींना, तर ह्यांच्यामध्ये गॅप खूप जास्त आहे. एक आहे 1600, नंतर 720, 320 आणि 101. म्हणजे या आकड्यांमध्ये खूप मोठा मोठा गॅप आहे. म्हणजे तुम्हाला एक जनरल माहिती जरी असली रफली, तरी सुद्धा तुम्ही या प्रश्नाचा आन्सर देऊ शकला असता. तर सुरू करूया. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ह्याचा आन्सर आलं पण असेल. फर्स्ट ऑप्शन आहे गुजरात, सेकंड आहे महाराष्ट्र, थर्ड आहे गोवा आणि नंतर आहे कर्नाटक. महाराष्ट्राचा आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ठीक आहे. म्हणून दुसऱ्याचं आहे ए. भारतामध्ये सगळ्यात जास्त समुद्रकिनारा हा गुजरात या राज्याला लाभलेला आहे. तो किती असणार आहे तर 1600 किलोमीटर. ठीक आहे. म्हणून अचा आहे, 1चा आहे बी, 2चा आहे ए. ठीक आहे. आता हे कुठं आहे बघा बरं ऑप्शनमध्ये, फर्स्ट आणि सेकंड या दोन्ही ऑप्शनमध्ये सेम ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यानंतर गोवा आणि कर्नाटक, हे आपल्याला भारताचा मॅप माहिती जर असेल तर तुम्ही ह्याचं सुद्धा आन्सर कमेंट म्हणजे तुम्हाला आलं असेल. गोवा आहे, गोवाचं सगळ्यात कमी ह्याला समुद्रकिनारा लाभला आहे, तो आहे 101 किलोमीटर. त्यानंतर आहे कर्नाटक, ज्याला 320 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचा आन्सर काय होईल मग, फर्स्ट किंवा सेकंडपैकी आपण आता बघितलं 3चं आलं, नंतर सी आणि 4चा आहे डी. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आहे सेकंड ऑप्शन. ठीक आहे. आता इथे काही कोस्टल डिस्ट्रिक्टचा इथे एक मॅप दिलेला आहे. ह्यावरून आपण जे भारताचे समुद्र किनाऱ्यावरची जी राज्य आहेत त्याबद्दल माहिती घेऊ. आपल्याला माहिती आहे की 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. किती केंद्रशासित प्रदेशांना समुद्रकिनारा लाभला आहे हेही तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे. ठीक आहे. तर ओव्हरऑल जवळपास 7500 म्हणजे 7516 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा भारताला लाभलेला आहे. लेफ्ट टू राईट जर आपण असं सुरुवात केली डावीकडून, तर सगळ्यात वरती आहे गुजरात, त्यानंतर आहे महाराष्ट्र, त्याच्या खाली आहे गोवा, त्यानंतर कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल अशी ही 9 राज्य आहेत ज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. ठीक आहे. आता समुद्रकिनाऱ्याच्या लांबीनुसार जर आपण उतरता क्रम लावायचा झाला, ह्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे, इथे लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त समुद्रकिनारा हा गुजरात या राज्याला लाभलेला आहे. त्यालाच काठियावाड किनारा असंही म्हणतात. आणि याच्यावरती नॅशनल इंटरनॅशनल असे मिळून टोटल 41 बंदरं गुजरातमध्ये आहेत. याचा समुद्रकिनारा आहे 1600 किलोमीटर, हे आपण आत्ताच बघितलं होतं. त्यानंतर आंध्र प्रदेशचा किनारा येतो, ज्याची लांबी आहे 974 किलोमीटरची. यालाच कोरोमंडल किनारा असंही म्हणतात. त्यानंतर आहे तामिळनाडू हे राज्य. त्यानंतर आहे महाराष्ट्र, याला 720 आपल्याला माहिती आहे. त्यानंतर येतं 5व्या नंबरला केरळ. केरळला जवळपास 580 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. 6व्या नंबरवरती आहे ओडिसा, याला 485 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. त्यानंतर 7व्या नंबरला आहे कर्नाटक, ज्याला 320 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल आणि गोवा. आता इथे तुम्हाला काही सोर्सेसमध्ये हे इंटरचेंज केलेलं तुम्हाला बघायला मिळू शकतं.
म्हणजे काही ठिकाणी गोवा हे वरती दाखवलं आहे आणि सगळ्यात कमी पश्चिम बंगाल असं सांगितलं आहे. पण पश्चिम बंगालला जवळपास 157 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि गोव्याला जवळपास 101 किंवा 105 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ठीक आहे. आता हे काही ठिकाणी 160 असं सुद्धा मेन्शन केलं आहे. जर 160 असेल तर ऑब्व्हियस आहे की गोवा वरती येईल आणि पश्चिम बंगाल हे त्याच्या खाली येईल. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. उत्तराखंड या राज्यात खालीलपैकी कोणत्या खिंडी आहेत? आता हा परत हिमालयाचा प्रश्न आला. आता हे फक्त रिव्हिजन म्हणून मी घेतलंय. अ आहे मनाखिंड, ब आहे नीतीखिंड, क आहे लिपुलेख खिंड आणि ड आहे खारदुंगला. तर खाली ऑप्शन्स दिलेत अ, ब, क, ब आणि क, अ आणि क की वरील सर्व. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अ, ब आणि क. कारण खारदुंगला ही जी खिंड आहे तर ही आधी जम्मू काश्मीरमध्ये होती, पण आता लडाख आणि जम्मू काश्मीर वेगळं झाल्यापासून खारदुंगला ही खिंड लडाख या राज्यामध्ये आहे. हे पॉईंट इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता लडाख हे वेगळं झाले जम्मू काश्मीरपासून, तेव्हापासून लडाखचं सेपरेट अस्तित्व आहे. त्याच्यामध्ये कुठल्या इम्पॉर्टंट रिव्हर आहेत, कुठले इम्पॉर्टंट डोंगर रांगा आहेत, कुठले इम्पॉर्टंट शिखरं आहेत, तर हे सगळं तिथल्या दऱ्या किंवा तिथल्या खिंडी, तर हे सगळं स्पेशली लडाखचं सुद्धा तुम्ही कलेक्ट करून सगळी इन्फॉर्मेशन एकत्र करून ठेवायची आहे. ओके. तर खारदुंगला ही खिंड आता लडाखमध्ये आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण खिंडींचा भरपूर अभ्यास केला आहे, तरी मी इथे थोडंसं रिवाईज करते. इथे तुम्हाला हिमालयातल्या महत्त्वाच्या खिंडींचा मॅप दिसत असेल. सगळ्यात वरती अघिल पास आहे, खुंजेराब पास आहे, पारपिक पास आहे, मिंटाका पास आहे. त्यानंतर कारातागला आहे, खारदुंगला ही एक खिंड आहे. तसेच बुर्झिल पास आहे, जोजिला, पिरपंजाल पास, बनिहाल पास, लानकला, पेन्सीला, चँगला आणि इमिसला. आता जर आपण हिमाचल प्रदेशातल्या बघायचं झालं तर रोहतांग आहे. यामध्ये बारालाचला ही खिंड आहे, शिपकीला आणि देपसा तर ह्या 4 महत्त्वाच्या खिंडी या हिमाचल प्रदेशातल्या आहेत. ठीक आहे. उत्तराखंडमधल्या आपण काही बाकीच्या खिंडी बघू. तर इथे उत्तराखंडचाच क्वेश्चन होता. ह्या आपण 3 बघितल्यात, मनाखिंड, नीतीखिंड आणि लिपुलेख खिंड. याशिवाय मांगशाधुरा, मानाला, नीतीला आणि मुलिंगला ह्या सुद्धा काही महत्त्वाच्या खिंडी ह्या उत्तराखंड राज्यातल्या आहेत. ठीक आहे. आता आपण इथे जास्त खिंडींवरती नको खेळत बसायला. पुढचा प्रश्न बघू. छोटा नागपूरच्या पठाराविषयी योग्य विधान ओळखा. 3 विधानात दिली आहेत अ, ब, क. यापैकी योग्य विधान आपल्याला सांगायचे. अ आहे छोटा नागपूरच्या पठाराने झारखंड राज्य व्यापलंय. हे बरोबर आहे. ब आहे गोलाकार व रुंद दऱ्या ही पठाराची वैशिष्ट्ये आहेत. हेही विधान बरोबर आहे. कारण इथे खूप छोट्या छोट्या दऱ्या आहेत आणि गोलाकार आणि रुंद दऱ्यांनी यांच्यामधून काही या नद्या वाहतात. ठीक आहे. छोट्या नागपूर पठाराच्या पश्चिमेकडं राजमहल टेकड्या आहेत. तर हे विधान इथं चुकीचं आहे. ओके. ते कसं चुकीचं आहे हे आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघणारच आहोत, पण सध्या तरी या क्वेश्चनचा आन्सर आहे अ आणि ब. आता आपण छोट्या नागपूरच्या पठाराविषयी अजून थोडी डिटेल माहिती बघूया. तर इथे मॅप तुम्हाला दिसत असेल. या मॅपमध्ये इथे छोटा नागपूरचा पठार हा आहे. याच्या ईशान्येला राजमहल टेकड्या आहेत. म्हणजे थोडासा हा पूर्वेकडचा भाग आहे छोट्या नागपूरच्या पठाराचा. इथे राजमहलच्या टेकड्या आहेत आणि त्याच्या खाली गरहजात तर या डोंगर रांगा येतात. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे क विधान हे चुकीचं होतं, कारण छोट्या नागपूर पठाराच्या पूर्वेकडे आहेत या राजमहल टेकड्या. आपल्याला काय दिलंय? पश्चिमेकडे दिलंय. ठीक आहे. तर छोटा नागपूरच्या पठाराबद्दल सांगायचं झालं तर इथे केंद्र त्यागी जलप्रणाली बघायला मिळते. म्हणजेच गोलाकार आणि रुंद दऱ्यांनी ही जलप्रणाली तयार झालेली असते, केंद्र त्यागी जलप्रणाली. यामधून काही महत्त्वाच्या नद्या वाहतात, जसे की दामोदर नदी ही एका खचदरीमधून वाहते. याशिवाय सुवर्णरेखा, कोयल नदी, ब्राह्मणी नदी या इथल्या महत्त्वाच्या नद्या आहेत. इथली ॲव्हरेज हाईट या पठाराची आहे 700 मीटर. हे पठार कुठं आहे? जर आपण मॅपमध्ये बघितलं तर हे बाघेलखंड पठाराच्या पूर्वेला आहे. ठीक आहे. ह्याचं नाव तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. कशासाठी फेमस आहे हे? तर खनिज संपत्तीसाठी. तर खनिज संपत्तीनं हे खूप समृद्ध असं पठार आहे. विशेष करून इथे चांगल्या दर्जाचा कोळसा मिळतो, कारण इथला जे खडक आहे तर हा प्राचीन गोंडवाना प्रकारचा हा खडक आहे. ओके.
ओके, म्हणून इथे खूप चांगल्या दर्जाचा कोळसा मिळतो. पण कोळशा व्यतिरिक्त अभ्रक, लोह खनिज, बॉक्साईट अशी सुद्धा खनिजं इथं खूप मोठ्या प्रमाणावरती सापडतात. म्हणून खनिज संपत्तीनं भरपूर असं व्यापलेलं हे छोटा नागपूरचं पठार आहे. याचा विस्तार हा झारखंडशिवाय छत्तीसगड, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सुद्धा थोडा झालेला आहे. कमी जास्त उंचीचे इथे खूप पठार आपल्याला बघायला मिळतील, जसं की हजारीबाग पठार, कोडरमा पठार आणि रांची पठार. हे सुद्धा कमी जास्त उंचीचे याच पठाराचे भाग आहेत. इथलं सर्वोच्च शिखर हे महत्त्वाचे लक्षात ठेवा, ते आहे पारसनाथ. या छोट्या नागपूरच्या पठाराविषयी हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. पारसनाथ हे छोट्या नागपूरच्या पठारावरचं सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. यामध्ये आपल्याला हिमालय हा युवा गडीचा पर्वत आहे यासाठी खालीलपैकी कोणते पुरावे सांगता येतील असं विचारले. अ, ब, क, ड हे 4 ऑप्शन्स दिलेत. अ आहे खोलगळी, ब आहे नदीची यू आकाराची वळणे, क आहे समांतर पर्वतरांग आणि ड आहे तीव्र उतारामुळे भूघसरण. तर हिमालय हा युवा पर्वत का आहे, तर ह्याची 4ही कारणे आहेत. कारण इथे खूप खोल घळया आहेत, नदीची यू आकाराची वळणे सुद्धा आहेत, समांतर पर्वतरांगा आहेत. आपण बघितलं होतं हिमाद्री, हिमाचल आणि शिवालिक या तिन्ही रांगा एकमेकांना समांतर आहेत, ह्या धनुष्याकृती रांगा आहेत. आणि ड आहे तीव्र उतारामुळे भूघसरण. ठीक आहे, तर वरील सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर हिमालयाबद्दल भरपूर माहिती आपण या आधीच्या लेक्चरमध्ये बघितली होती. तुमच्यापैकी जर कुणी ते लेक्चर बघितलं नसेल तर ते सुद्धा बघून घ्या. त्यामधून हिमालयाबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती तुमची कव्हर होईल. आता आपण पुढचा प्रश्न बघू. भारतामध्ये किती राज्यांना किनारपट्टी लाभलेली आहेत, तर हे आपण या आधीच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं. एकूण 9 राज्य आहेत, म्हणून या प्रश्नाचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन. ठीक आहे, ती राज्य कोणती आपण बघितली होती? गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगाल. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघू. शेवरॉय टेकड्या कुठे स्थिर आहेत? आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ की तामिळनाडू? तर शेवरॉय ह्या ज्या टेकड्या आहेत या तामिळनाडूमध्ये आहेत, म्हणजेच ऑप्शन 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. इथे बघा तुम्हाला शेवरॉय बर्ज या भारताच्या मॅपमध्ये शेवरॉय बर्ज नावाच्या इथे मी राऊंड केलेलं आहे. इथे या शेवरॉय टेकड्या आहेत. तर हा भाग तामिळनाडूमध्ये येतो. ह्या कुठे आहेत तर पूर्व घाटामध्ये आहेत. त्यामुळे आता आपण थोडीशी पूर्व घाटाबद्दलची माहिती घेऊ. तसं तर बघायला गेलं तर तामिळनाडूमध्ये पूर्व घाटाचा दक्षिण भाग येतो, ज्याच्यामध्ये परत ह्याचे दक्षिण आणि उत्तर असे भाग केले जातात. तर दक्षिण तामिळनाडूमध्ये काय काय आहे? सिरुमलाई टेकड्या आणि कारंथमलाई टेकड्या. तर हा पूर्व घाटाचा भाग हा दक्षिण तामिळनाडूमध्ये येतो आणि शेवरॉय आणि जावदी टेकड्या ह्या उत्तर तामिळनाडूमध्ये येतात. ठीक आहे, त्यामुळे तामिळनाडू या राज्यामध्ये पूर्व घाटाच्या 4 महत्त्वाच्या टेकड्या येतात. त्या म्हणजे शेवरॉय टेकड्या, जावदी टेकड्या, सिरुमलाई टेकड्या आणि कारंथमलाई टेकड्या. ठीक आहे, आता आपण थोडी पूर्व घाटाची माहिती घेऊ. पूर्व घाट हा कुठून कुठपर्यंत पसरला आहे? तर उत्तर ओरिसामध्ये सुवर्णरेखा ही नदी आहे. या नदीपासून ते दक्षिणेला तामिळनाडूमध्ये वैगई नावाची नदी आहे. या दोन्हीच्या मध्ये हा पूर्व घाट पसरलेला आहे. पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दोघांमध्ये भरपूर डिफरन्स आहे. पश्चिम घाट जो आहे हा समुद्र किनाऱ्याच्या खूप जवळ आहे आणि पूर्व घाट जो आहे हा समुद्र किनाऱ्यापासून खूप लांब वरती आहे, म्हणजे यांच्यामध्ये भरपूर गॅप आहे. ओके, आणि पूर्व घाट हा पूर्व किनाऱ्याला समांतर आहे. पश्चिम घाट सुद्धा समांतर होता पश्चिम किनाऱ्याला, तसाच पूर्व घाट सुद्धा आहे. पण पूर्व घाट आणि पश्चिम घाटात अजून एक महत्त्वाचा डिफरन्स आहे, तो म्हणजे पश्चिम घाट हा अखंड होता, तुटक तुटक नव्हता. पण पूर्व घाट ही एक तुटक तुटक रांग आहे. आता ही रांग तुटक का झाली आहे? कारण ज्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत प्रमुख, जसं की गोदावरी नदी, महानदी, कृष्णा, कावेरी, अशा काही महत्त्वाच्या नद्यांमुळं या पूर्व घाटांचे तुकडे पडलेले आहेत. ओके, म्हणून पूर्व घाटात तुटक रांगेसारखा दिसतो. ही एक अखंड रांग आपल्याला पश्चिम घाटासारखी दिसत नाही. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. इथून तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर झाल्या असतील.
शेवरॉय टेकड्या कुठं आहेत तर ह्या तामिळनाडू या राज्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न सुद्धा जोड्या लावांचा आहे. दरी आणि राज्य यांच्या जोड्या लावायच्यात. मारखा दरी, झोकाव दरी, सांगला दरी आणि युमथांग दरी हे कोणकोणत्या राज्यांमध्ये आहेत हे तुम्हाला दिलेलं आहे राईट साईडला. ठीक आहे. तर मारखा दरी हे जे फर्स्ट ऑप्शनमध्ये दिलं आहे पहिल्या नंबरवरती. दरी म्हणजेच आपण या व्हॅली बघतोय, याला इंग्लिशमध्ये व्हॅलीज असं सुद्धा म्हणतात. तर ही पूर्वी जम्मू काश्मीर राज्यात होती, पण आत्ता ही लडाखमध्ये आहे. हे पॉईंट इथे महत्त्वाचं आहे. ओके, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की जम्मू काश्मीर लडाख वेगळं झाल्यापासून लडाखचे जे सेपरेट पॉईंट आहेत तर ते सेपरेटली लक्षात ठेवायचे. आता मारखादरी जम्मू काश्मीरमध्ये जर तुम्ही लिहिलं तर इथे तुमचा मार्क जाऊ शकतो. ठीक आहे. तर मारखादरी हे ॲक्च्युली खरं तर हा एक ट्रेकिंग पॉईंट आहे, त्याच्यामुळे तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल सुद्धा. तर हे आता लडाखमध्ये येतं. त्यानंतर आहे झोकाव दरी. ह्याची स्पेलिंग थोडी वेगळी आहे, डी सायलेंट आहे. तर झोकाव ही जी दरी आहे तर ही नागालँड आणि मणिपूर या 2 राज्यांच्या बॉर्डरवरती येते. पण तसं जर खरं सांगायचं झालं तर ही नागालँड याच राज्यामध्ये आहे, पण मणिपूर आणि नागालँडच्या बॉर्डरवर आहे. ठीक आहे. म्हणून आपण इथे बघितलं की पहिल्याचं काय होतं ई, दुसऱ्याचं काय झालं डी. त्यामुळे इथे थर्ड ऑप्शन हे आपल्या याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता ह्यावरून तुम्हाला कळेल की सांगला दरी ही कुठे आहे तर ही आहे हिमाचल प्रदेशमध्ये. सांगला दरीचं एक वैशिष्ट्य आहे की इथे ही खूप सुंदर दरी आहे, त्याच्यामुळे इथे बऱ्याच मूवीजचं शूटिंगसुद्धा या दरीमध्ये ह्या व्हॅलीत म्हणजे 90च्या ज्या फिल्म असायच्या किंवा तेव्हाचे जे सॉन्ग असायचे तर ह्याच्या शूटिंग ह्या दरीमध्ये झालेल्या आहेत. तर हिमाचल प्रदेशमध्ये किन्नौर या डिस्ट्रिक्टमधली ही सांगला दरी आहे. हिलाच बास्पा दरी असंही म्हणतात. आणि त्यानंतर चौथी आहे युमथांग दरी. ही सिक्कीम या राज्यामध्ये असते आणि त्याच्यामुळेच हिला सिक्कीम दरी असं सुद्धा म्हणतात. आणि इथे फुलांचं अभयारण्य आहे या युमथांग दरीमध्ये. ठीक आहे. आणि ही सिक्कीममध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की सिक्कीम हा पूर्व हिमालयाचा भाग आहे, म्हणजेच ही दरीसुद्धा पूर्व हिमालयामध्ये येते. ओके. तर म्हणून अशा पद्धतीने या क्वेश्चनचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन. मारखा दरी आहे लडाखमध्ये, झोकाव दरी आहे नागालँडमध्ये, सांगला दरी आहे हिमाचल प्रदेशमध्ये आणि युमथांग दरी आहे सिक्कीममध्ये. ह्यालाच सिक्कीम दरी असंही म्हणतात. ही जी सांगला दरी आहे हिमाचल प्रदेशातली, याशिवाय हिमाचल प्रदेशमध्ये खूप प्रसिद्ध अशा दऱ्या आहेत, जसं की चंबा दरी, कांगरा, कुलू दरी, सतलज, लाहूल, स्पिती अशा काही दऱ्या ह्या हिमाचल प्रदेशातल्या फेमस आहेत. ठीक आहे. म्हणून ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या टेकड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर क्रम लावा. अन्नामलाई, नल्लामल्ला, निलगिरी आणि जावदी ह्या 4 टेकड्यांचा आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे नॉर्थ टू साऊथ हा वरून खाली क्रम लावायचा आहे. तर ह्या ज्या 4ही टेकड्या आहेत तर ह्या पूर्व घाटाचा भाग आहेत. ठीक आहे. किंवा त्याच्या खाली त्या येतात. जसं की निलगिरी हा पूर्व घाटाचा भाग नाही आहे, पण पूर्व आणि पश्चिम घाटांना एकत्र करणारी ही एक रांग आहे. ओके. तर पूर्व घाटाचा जो उत्तर भाग आहे तर हा ओडिशातल्या महानदीपासून ते आंध्र प्रदेशमधल्या गोदावरी या नदीपर्यंत हा पसरलेला आहे. या क्वेश्चनचा आन्सर हे मी डायरेक्ट तुम्हाला सांगणार नाही आहे, हे आपण मॅपमध्ये बघणार आहोत. तर पूर्व घाटाचा जो उत्तर भाग आहे तर आत्ताच मी सांगितलं की हा कुठून कुठपर्यंत आहे, ओडिशा ते आंध्र प्रदेश. ओडिशातल्या महानदीपासून ते आंध्र प्रदेशमधल्या गोदावरी नदीपर्यंतचा जो पूर्व घाटाचा भाग आहे तर हा पूर्व घाटाचा उत्तर भाग ह्याला म्हणतात. यामध्ये काय काय आहे तर यामध्ये मलया रांगा येतात, तसंच मुदुगल कोंडा रांगासुद्धा या उत्तर भागामध्ये येतात. त्याच्या खाली आंध्र प्रदेशातल्या गोदावरी ते कृष्णा ह्याच्यामधला जो पूर्व घाट आहे या भागाला कोंडापल्ली रांगा असंही म्हणतात. ठीक आहे. याच्यामध्ये वेलिकोंडा, नल्लामल्ला या पर्वतरांगा येतात. याच समूहातील दक्षिणेला तिरुमला या डोंगर रांगा आहेत. तिरुमला हे नाव तुम्हाला माहिती असेलच, कारण याच्यावरती तिरुपती हे देवस्थान आहे. तर ह्या कुठे येतात, वेलिकोंडा आणि नल्लामल्ला पर्वतरांगांच्या दक्षिणेला. याच्या खाली परत दक्षिणेला काय आहे, पलकोंडा ही एक रांग आहे. पूर्व घाटाच्या दक्षिण जो भाग आहे तर हा तामिळनाडूमध्ये येतो. हे मी ह्या आधीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. यामध्ये उत्तर तामिळनाडूमध्ये जावदी आणि शेवरॉय या रांगा आहेत, तर दक्षिण तामिळनाडूमध्ये सिरुमलाई आणि कारंथमलाई या टेकड्या येतात. ठीक आहे.
आता हे सगळे जे नावं आहेत खरं तर ही पूर्व घाटाची वेगवेगळी नावं आहेत वेगवेगळ्या राज्यांमधली. जसं की ओडिसामध्ये सिमलीपाल असंही म्हणतात, आंध्र प्रदेशमध्ये नल्लामल्ला, पालकोंडा आणि वेल्लीकोंडा असंही म्हणतात. तामिळनाडूमध्ये या 4 टेकड्यांच्या नावावरून ह्या पूर्व घाटाला नावं देण्यात आलेली आहेत. ठीक आहे. तर यावरून तुम्हाला ह्याचा सिक्वेन्स समजला असेल. सगळ्यात वरती काय आहे मग, तर नल्लामल्ला टेकड्या आहेत. हे आपण बघितलं होतं. नल्लामल्ला टेकड्या कुठं आहेत, तर आंध्र प्रदेश ते कृष्णा या नद्यांच्या मध्ये. त्यानंतर म्हणजे त्याच्या खाली जावादी या टेकड्या येतात. त्याखाली निलगिरी टेकड्या येतात आणि सगळ्यात खाली येतात अन्नामलाई टेकड्या. ठीक आहे. म्हणजेच आपण बघितलं होतं तामिळनाडूमध्ये, दक्षिण तामिळनाडूमध्ये होतं सिरुमलाई आणि कारंथमलाई या टेकड्या. त्याच्याही दक्षिणेला येतं निलगिरी टेकड्या. याच्यामध्ये पूर्व पश्चिम घाट एकत्र येतो, हे आता तुम्हाला पाठ झालं असेल. त्याखाली दक्षिणेला दक्षिण घाटामध्ये अन्नामलाई या रांगा येतात. याच्या ईशान्येला पालनी टेकड्या आहेत, ज्याचा कन्सर्न ह्या क्वेश्चनमध्ये नाही आहे, पण हे लक्षात असू द्या. अन्नामलाईच्या ईशान्येला पालनी टेकड्या आहेत. ठीक आहे. या खाली नाही आहेत, ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्टला आहेत. आणि याच्या दक्षिणेला कार्डमम टेकड्या येतात. ठीक आहे. तर यावरून तुम्हाला पूर्व घाटातल्या सगळ्या महत्त्वाच्या टेकड्या समजल्या असतील या प्रश्नावरून. त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर आहे थर्ड ऑप्शन. सगळ्यात उत्तरेला आहे नल्लामल्ला टेकड्या, त्याखाली जावादी टेकड्या, त्याखाली आहे निलगिरी टेकड्या आणि सगळ्यात खाली आहे अन्नामलाई टेकड्या. ओके. आता आपण या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न बघू. धारवाड प्रणालीतील प्रमुख खडकांविषयी योग्य विधान ओळखा. अ आहे कर्नाटकातील कोल्हार येथील सोन्याच्या खाणी या चॅपियन प्रणालीतील आहेत. व आहे अरावली प्रणालीतील चंपानेर प्रणाली हा खडक वडोदराजवळ आढळतो. फक्त अ, फक्त ब, अ आणि ब की दोन्ही नाही. तर इथे आपल्याला योग्य विधान म्हणजे बरोबर विधान सांगायचे आणि ही दोन्ही विधानं इथं बरोबर आहेत. तर भारतीय पठार जो आहे तर याच्यावरती 6 प्रकारच्या खडक प्रणाली आढळतात. त्या कोणत्या आहेत, तर आर्कियन, धारवाड, कडप्पा, विंध्ययन, गोंडवाना आणि दख्खन लावा म्हणजेच डेक्कन प्लॅट्यू अशा एकूण 6 प्रकारच्या खडक प्रणाली आपल्याला भारतीय पठारी प्रदेशावर बघायला मिळतात. यापैकी धारवाड प्रणालीशी संबंधित या प्रश्नातले दोन्हीही वाक्य आहेत. कारण धारवाड यातले काही जे प्रमुख खडक आहेत जसे की चॅपियन आणि चंपानेर प्रणाली. ठीक आहे. चॅपियन प्रणालीबद्दल अविधानामध्ये सांगितले. कर्नाटकातली कोलार ही जी सोन्याची खाण आहे ही या चॅपियन प्रणालीमधलीच आहे. आणि ब विधान जे आहे तर हे चंपानेर प्रणालीशी संबंधित आहे. हेही विधान बरोबर आहे, हे आपण बघितलं होतं. ठीक आहे. या चॅपियन आणि चंपानेर या प्रणालीशिवाय याच धारवाड प्रणालीमध्ये अजूनही काही प्रमुख खडक आहेत जसे की रायलो, साकोली आणि चिल्पी या मालिकेतले खडक हे या धारवाड प्रणालीमध्येच येतात. ठीक आहे. तर चंपानेर हीच एक वैशिष्ट्य आहे या खडक प्रणालीचं की या खडकामध्ये चुनखडी, संगमरवर यांचा सुद्धा समावेश होतो. याच्याशिवाय याच्यामध्ये क्वार्टझाईट, कॉग्लोमेरेटस आणि स्लेट्स हे सुद्धा या चंपानेर प्रणालीतल्या खडकांमध्ये आढळतात. ठीक आहे. या खडकामध्ये काय काय असतं, कशाचा समावेश होतो, तर चुनखडी, संगमरवर, क्वार्टझाईट, कॉग्लोमेरेटस आणि स्लेट्स यांचा समावेश या चंपानेर प्रणालीच्या खडकांमध्ये होतो. ओके. तर अशा पद्धतीने भारतीय द्वीपकल्पाची सगळी महत्त्वाची माहिती आणि भारताचा प्राकृतिक भूगोल हा आपण या 2 लेक्चर्समध्ये अभ्यासला. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्समध्ये होणारच आहे. जर हे तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर याला लाईक करा. तुमच्या सगळ्या फ्रेंड्सपर्यंत सुद्धा शेअर करा, कारण या कोरोनाच्या पिरियडमध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. तर मी लवकरच तुमच्यापर्यंत यानंतरचं लेक्चरसुद्धा घेऊन येण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून एक्झामपर्यंत तुमची ही सगळी रिव्हिजन व्यवस्थित होईल. ठीक आहे. तर जाता जाता तुम्हाला एक आठवण काढून देते की राज्यसेवा 2021साठीचे जी बॅच आहे तर ती विजन स्टडीवरती सुरू झालेली आहे. यामध्ये स्टेट बोर्ड, NCERT पासून लेक्चर्सला सुरुवात केलेली आहे. तर ज्यांनी 2021च्या अभ्यासाला सुरुवात केली त्यांनी या कोर्सला एनरोल करू शकता. तुम्हाला याचा नक्कीच भरपूर फायदा होणार आहे. ठीक आहे. तर आता मी इथेच थांबते. पुन्हा भेटूयात पुढच्या लेक्चरसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.